MHT CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांच्याकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। बारामतीत 40% आणि CET मध्ये 99% कसे, शिक्षकाचा सवाल। MHT CET परीक्षेमध्ये घोटाळा पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी। MHT CET पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं CET सेलकडून खंडन। टक्के आणि पर्सेंटाईलची तुलना चुकीची आहे। सोशल मीडियावरील दाव्यांसंदर्भात तक्रार करणार। CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। MHT CET सेल ही स्वायत्त संस्था। परीक्षेत घोटाळ्याच्या आरोपांवरती मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। MHT CET परीक्षेत भाजप नेत्यांचे मुलं टॉपर आहेत। याच CET वरती प्रवेश घेणार आहात का की स्थगित करणार, आदित्य ठाकरेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाचीही आदित्य ठाकरेंची मागणी। शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी। CET परीक्षेसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल। COP VJTI मध्ये प्रवेशाचं आमिष। पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे। मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत, संजय राऊतांचा निशाणा। तर विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकारण करण्याचा राऊतांचा प्रयत्न, बन यांचं प्रत्युत्तर। युवा काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। TET पेपर फुटीसह मराठी शाळा बंद, पटसंख्येतील घट या कारणांवरून NSUI आक्रमक। दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। अमरावतीतील विद्यार्थी वेशबाधा प्रकरणी कामगार युनियन आक्रमक। मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी। मोदी पवार भेटीत राष्ट्रवादी सत्तेत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार। भाजप वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुळेंच्या भेटीनंतर चर्चांना बळ। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाहीये। विलीनीकरणासंदर्भातील प्रश्नावरती शरद पवार यांचं स्पष्ट उत्तर। आम्ही महाराष्ट्र धर्मासोबत आहोत। मी किंवा आमच्या पक्षातील प्रमुख नेते NDA सोबत जाणार नाहीत। रोहित पवार यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट। पवारांची राष्ट्रवादी कधीच NDA मध्ये जाणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर NDA मध्ये आणखी एक पक्ष वाढतोय, जयकुमार गोरेंचं सूचक विधान। लोकसभेत आज परीक्षा सुधारणा विधेयकावरती चर्चा। लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ। आधी पॅलेट गनच्या मुद्द्यावर चर्चा करा, विरोधकांची मागणी। 30% सरकारी जमीन विनामोबदला पुणे पालिकेला देण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रकल्प राबवला जाणार। शिर्डीत साईबाबांच्या चरणी 1 कोटींचा सोन्याचा मुकुट अर्पण। आंध्र प्रदेशच्या वेल्लूर येथील श्रीनिवासराव यांच्याकडून दान। गुरुपौर्णिमेच्या निमित्त साई मूर्तीला मुकुट परिधान केलं जाणार। भरूच पालघर मेमू ट्रेनचा एक डब्बा रुळावरून घसरला। गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळची घटना। अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत। पुण्याच्या वाकडमध्ये 2 सख्ख्या बहिणींवरती लैंगिक अत्याचार। अल्पवयीन पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानं प्रकार समोर। 60 वर्षीय नराधमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। FDAची पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धाड। तपासामध्ये कॅन्टीनमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ सापडले। FDA कडून कॅन्टीनचा परवाना रद्द। राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट। मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात। पांझरापूर येथील पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक कामं होणार। उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत काम सुरू राहणार। भंडाऱ्याच्या साकोलीतील सुंदरी येथे तलावाचा बांध फुटला। पाण्याच्या प्रवाहात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। सुपीक जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप। भूकंपानंतर त्सुनामीचाही अलर्ट जारी। क्युशू भागामध्ये महिनाभरात 42 भूकंपांची नोंद।